नमस्कार मित्रांनो, आज बघू आपण आईजी अभ्यासिकेबद्दल आपण एक पेपर ठेवलेला आहे. त्याच्याबद्दल आपण आज इन्फॉर्मेशन बघणार आहेत. तर इन्फॉर्मेशन काय आहे ती बघू. काय काय इन्फॉर्मेशन आहे, पेपर कुठं होणार आहे, कसा होणार आहे, त्यानंतर रिझल्ट किती दिवसांनी येईल, सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन मी आज या युट्यूबच्या माध्यमाने 5 ते 10 मिनिटांमध्ये देणार आहे. ते तुम्ही व्यवस्थितपणे बघा आणि ऐका आणि त्यानुसार आपल्या पेपरची तयारी करायची. ती इन्फॉर्मेशन काय आहे ती बघू आपण आजची. काय बघा, पेपर विषयी अगोदर आपण माहिती घेऊ की पेपरला कोणता सब्जेक्ट असेल, किती मार्काला असेल, कसा पेपर असेल, कसा सेट असेल, ते आपण सर्व बघणार आहेत. तर बघू कसा पेपर असेल. बघा, हा जो गणित विषय आहे, गणित बेसिक म्हणजे हा तुम्हाला 10 मार्काला येणार आहे. किती? 10 मार्काला. म्हणजे गणित बेसिक मध्ये समजा भागाकार, गुणाकार, त्यानंतर शेकडेवारी, नफा तोटा या पद्धतीने तुम्हाला उदाहरण राहणार आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर पुढचा विषय आहे तुमचा बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता पण हा तुमच्या 10 मार्काला असणार आहे. मग त्याच्यामध्ये 10 मार्काला काय काय असणार आहे थोडक्यात सांगतो बघा. नातेसंबंध, त्यानंतर अल्फाबेटिकली, त्यानंतर त्याच्यामध्ये कोड वगैरे या गोष्टी असणार आहेत. मग हे आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहे. याच्यात तुम्हाला घाई करण्याची काही गरज नाही आहे. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट बघू काय की बघा, आपला जो जीके सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये 3 सब्जेक्ट आपण ऍड केलेले आहेत. त्यामध्ये कोणते कोणते ते बघू. बघा, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र. म्हणजे 3 सब्जेक्ट मी तुम्हाला शिकवणार आहे युट्यूबच्या माध्यमाने. आणि काय नाही, बेसिक बेसिक बघू आपण. म्हणजे समजा इतिहासमध्ये आपण एखादा गव्हर्नर घेतला, गव्हर्नर जनरल, त्याच्याबद्दल माहिती बघू. त्यानंतर मेन इतिहासकार आहे त्यांची माहिती बघू आपण. इतिहास म्हणजे काय, जुन्या काळामध्ये कोणी कोणी कुठे युद्ध केले, कसे केले, त्यांची आपण माहिती बघणार आहेत. त्यानंतर आपण भूगोलचा अभ्यास करताना मग त्याच्यामध्ये काय काय बघू आपण. कोणती नदी किती किलोमीटर आहे, कुठून वाहते, कशी वाहते, त्याच्यावर कोणतं धरण आहे, कोणतं गाव आहे. त्यानंतर आणखी भूगोलमध्ये खूप अशा गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. जसं आपलं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे, त्यानंतर उत्तर दक्षिण लांबी किती आहे, हे आपण भूगोलमध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढच्या सब्जेक्ट तुमच्या राज्यशास्त्र. या राज्यशास्त्रामध्ये आपण बघणार आहेत की मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान यांचं काय कार्य असतं, ते कसे काम करतात, त्यानंतर ते जिल्ह्यावर असतात का केंद्रामध्ये असतात का राज्यामध्ये असतात, यांच्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. त्यानंतर लक्षात घ्या, हे 3 सब्जेक्ट आपण 20 मार्काला विचारणार आहोत. किती? 20 मार्काला. मग मला एक सांगा, हे 10 आणि 10 किती झाले? 20 आणि 20 40, म्हणजे टोटल 40 मार्काचा पेपर इथं झाला. त्यानंतर मग आपण 10 मार्काचे एक्स्ट्रा काय घेणार आहेत. तर 10 मार्काला आपण खूप महत्वाचे 3 समाज सुधारक आहेत की ते तुम्हाला शाळेमध्ये पण शिकवले जातात आणि ते पण मी तुम्हाला इथे शिकवणार आहे. पण इथं तुम्हाला मी चांगल्या पद्धती त्यांच्या शिकवणार आहे. म्हणजे खूप डीप मध्ये जाऊन त्या गोष्टी सांगणार आहे की जे इतरांना माहित नसतील. असं जसं एक्झाम्पल बघा, कोणते कोणते समाज सुधारक आहेत ते बघू आपण. महात्मा फुले पहिले, त्यानंतर महात्मा गांधी दुसरे, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिसरे. यांचे आपण 10 मार्क करू. म्हणजे आपला एकूण पेपर किती मार्काचा असणार आहे? 50 मार्काचा. आणि लक्षात घ्या मित्रांनो, 50 मार्काचा पेपर आणि तुम्हाला 1 तास, म्हणजे 1 तासामध्ये सॉल्व्ह करायचा आहे. आरामाने सॉल्व्ह करू शकता, काहीच तुम्हाला जड जाणार नाही, याची मी शाश्वती घेतो. त्यानंतर पुढे बघा, लक्षात घ्या, हे आपण एवढं शिकणार आहेत का? हो, एवढं शिकून झाल्यावर सुद्धा आपण एक्स्ट्रा माहिती बघू. कारण की मी सांगितलंय, ज्यांनी ऍडमिशन केलंय त्यांना आपण 1 वर्ष कोर्स मोफत देणार आहे. मग त्या 1 वर्षामध्ये आपण एवढं शिकू की तुम्हाला फ्युचरमध्ये या गोष्टींची कमतरता वाचणार नाही. म्हणजे जीकेची कमतरता वाचणार नाही. गणित, बुद्धिमत्ता तुम्हाला चांगलं जमेल, याची शाश्वती मी घेतो. लागेल काही टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही बसताना, लेक्चर करताना एक नोटबुक आपल्या सोबत घ्या, एक पेन घ्या आणि नोट्स काढत चला. त्यानंतर पुढं लक्षात घ्या, त्यानंतर आपण एक व्हिडिओ बद्दल माहिती बघू. जसं मी आजचा व्हिडिओ घेतलाय तसंच आपण व्हिडिओ तयार करू. छोटे छोटे व्हिडिओ असतील, मिनिमम 15, 20, 30 मिनिटाचे, जास्तीत जास्त 30 मिनिटाचे एवढे आपण व्हिडिओ घेऊ. मग बघा, काय आहे व्हिडिओची तारीख, काय असणार आहे, व्हिडिओ आपला कुठून तर कुठून चालणार आहे हे आपण बघू. बघा, 13 मार्च पासून आपण व्हिडिओला सुरुवात करू. म्हणजे 13 मार्चला आपण शिकवायला स्टार्ट करू. मग याच्यापैकी आपण कोणता पण एक सब्जेक्ट घेऊ. एक तर गणित घेऊ, एक तर बुद्धिमत्ता घेऊ, एक तर इतिहास घेऊ, एक तर भूगोल घेऊ. कोणता तरी एक सब्जेक्ट घेऊ आणि शिकवायला चालू करू. तो सब्जेक्ट आपला मिनिमम अर्धा 25 मिनिटाचा असणार आहे, अर्धा तास किंवा 25 मिनिटं जास्तीत जास्त. तर लक्षात घ्या, 13 मार्च पासून आपण ते शिकवायला स्टार्ट करू तर 9 एप्रिल पर्यंत आपला कोर्स पूर्ण होऊन जाईल. म्हणजे हे सर्व सब्जेक्ट आपले 13 मार्च ते 9 एप्रिल पर्यंत पूर्ण होईल. आणि त्यानंतर लगेच मग लक्षात घ्या, 1 दिवसचा गॅप सोडून तुम्हाला एक्झाम डेट 11 एप्रिलला एक्झाम होणार आहे. त्यानंतर 11 एप्रिलची एक्झाम झाल्यावर त्यानंतर मग लगेच 14 एप्रिलला बक्षीस वितरण होणार आहे. 11 एप्रिल का निवडले आपण की त्या दिवशी महात्मा फुले यांची जयंती असते. त्यानंतर बक्षीस वितरणची तारीख आपण निवडली आपण
की त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते.